त्याच्यामध्ये ही एकूण 16 जागांची निवडणूक आहे। ही निवडणूक यासाठी महत्त्वाची आहे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जे विधान परिषदेवर आमदार जातात त्यातली ही निवडणूक आहे। आतापर्यंत जी अलीकडेच होऊन गेली ती विधानसभेतल्या आमदारांमार्फत विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या आमदारांची होती। ही निवडणूक यासाठी महत्त्वाची आहे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेक वर्ष रखडलेल्या होत्या आणि म्हणून त्या जागांमधून निवडून गेलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपला तरी सुद्धा त्याच्या निवडणुका या लागलेल्या नव्हत्या, आता त्या लागलेल्या आहेत। आणि इंटरेस्टिंगली स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निकालांमध्ये आपण पाहिलेलं होतं की महायुतीची तिथे सरशी झालेली होती, अनेक ठिकाणी सत्ता पालट झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकीचा परिणाम हा आता या विधान परिषदेच्या निवडणुकीवर कशा पद्धतीने होणार आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने सगळ्यात पहिले आपण ग्राफिक्स मार्फत सुद्धा पाहत आहोतच, त्या दृष्टीने पहिले मी तुम्हाला हे सांगते की कोणाकोणाचा कार्यकाळ संपलेला आहे। सोलापूरमधनं प्रशांत परिचारक होते, त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे। अहिल्यानगरमधले अरुण काका जगताप, अर्थात इलेक्शन कमिशननुसार अजूनही त्या जागेचं अहमदनगरच नाव आहे। त्याच्यानंतर ठाण्यातले रवींद्र फाटक यांचंही नाव आधीच्याही विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या होत्या तेव्हाही चर्चेत असायचं, आता पुन्हा एकदा त्यांना संधी मिळते का हे बघायला हवं। जळगावमधनं चंदूभाई पटेल यांचाही कार्यकाळ संपलेला आहे। सांगली सातारामधलं मोहनराव कदम, नांदेडमधनं अमर राजूरकर, यवतमाळचे दुष्यंत चतुर्वेदी, पुण्यातनं अनिल भोसले, भंडारा गोंदियातनं परिणय फुके, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे अनिकेत तटकरे यांचंही नाव खूप वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे। हा मतदारसंघ तुम्ही जर पाहिला तर कोकणातनं येणारा आहे आणि याबद्दल आपण सेपरेट नक्की चर्चा करू, पण ही जागा सुद्धा फार इंटरेस्टिंग ठरणार आहे। नाशिकमधनं नरेंद्र दराडे, वर्धा चंद्रपूर गडचिरोलीतनं रामदास आंबटकर, अमरावतीतनं प्रवीण पोटे, धाराशिव लातूर बीडमधनं सुरेश धस आणि परभणी हिंगोलीमधनं विप्लव बजोरिया, छत्रपती संभाजीनगर जालन्यातनं अंबादास दानवे जे आता अलीकडेच विधान परिषदेवर गेलेले आहेत आणि नागपूरची पोटनिवडणूक असणार आहे जिकडनं चंद्रशेखर बावनकुळे ही पोटनिवडणूक, कारण की बावनकुळे आता विधानसभा निवडणूक त्यांनी लढवलेली आहे। आता ह्या सगळ्या एकूण 17 जागांची ही निवडणूक असणार आहे। ह्याच्यातलं मी आता सगळं सांगितलं तसं कसं राजकारण ह्याच्यातनं घडेल या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर जोडले गेलेले आहेत। ऋत्विक, सगळ्यात पहिले हे समजून घ्यायचं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल ज्या पद्धतीने लागलेले होते आणि त्याच्यामध्ये जशी आपल्याला महायुतीची सरशी झालेली पाहायला मिळाली, तर आता या निवडणुकीवर त्याचा कितपत परिणाम होईल, किती जागांवर महायुतीलाच जिंकून येण्याचा स्कोप हा वाढलेला आहे आणि महायुतीमध्ये सुद्धा त्याच्यामुळे किती जास्त स्पर्धा असेल। भाजप नंबर 1चा पक्ष ठरलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, त्या कारणास्तव भाजपचा आत्ता असलेल्यापेक्षा सुद्धा जास्त जागांवर निवडून येण्याचा स्कोप आहे का? नाही, अर्थात अनुजा, नुकत्याच झालेल्या विधानसभेमधून नियुक्त असलेल्या विधान परिषदेच्या जागा आणि त्यातली जी निवडणूक झाली त्यामध्ये आपल्याला एक चुणूक नक्कीच दिसली आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आतापर्यंत आणि काही प्रलंबित आहेत कोर्टाच्या निर्णयामुळे, तर या सगळ्या निवडणुकांमध्ये नंबर 1चा पक्ष निर्विवादपणे हा भाजप राहिलेला आहे। प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण जर जिल्हानिहाय बघायचं झालं, आपण जर जिल्हा परिषद निहाय बघायचं झालं, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत निहाय बघायची झाली नगरसेवकांची संख्या, तर सद्यस्थितीला आपल्याला भाजप राज्यात नंबर 1चा पक्ष हा स्पष्टपणे दिसतो आहे। त्याच्या पाठोपाठ क्रमांक लागतो तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि त्याच्यानंतर अर्थात यामध्ये कुठे काँग्रेसची सरशी आहे तर कुठे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सरशी आहे आणि त्याच्या पाठोपाठ जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा क्रमांक लागतो। आणि त्यामुळे आत्ता ज्या 17 विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेच्या निवडणुकाची घोषणा झालेली आहे, खरं तर ही जम्बो निवडणूक असणार आहे, कारण आत्तापर्यंत मागच्या जवळपास 5 वर्षांपासून एकतर निवडणुका 3.5 वर्ष झालं रखडलेल्या होत्या, 5 वर्षांपासून असे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी माजी आमदार ह्या महायुतीमध्ये आहेत ज्यांना आश्वासनं दिलेली होती, आश्वासनांची अक्षरशः खैरात वाटण्यात आलेली होती की येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला ऍडजस्ट करू किंवा तुम्हाला ह्या निवडणुकीत संधी मिळाली नाही तर पुढच्या निवडणुकीत संधी देऊ। आता अशा सगळ्या इच्छुकांची भाऊगर्दी जी आहे ही आपल्याला ह्या 17 जागांच्या साठी शर्यतीत पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की भाजपचा वरचष्मा हा स्पष्टपणे दिसतोय, कारण ही जी निवडणूक होणार आहे या 17 जागांसाठी यामधली एक जागा जर चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेवरती जिंकून गेल्यानंतर जी रिक्त झालेली आहे ती जर सोडली तर उर्वरित 16 जागा ज्या आहेत त्या 16च्या 16 जागांवरती
निवडणुकीसाठी मैदानात कोण असणार आहेत तर महानगरपालिकेतले नगरसेवक, नगरपालिका, नगरपंचायतीचे पंचायतीतले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती चे सभापती जे निवडून आलेले आहेत. एवढी प्रचंड मोठी मतदारांची संख्या असणार आहे आणि म्हणून जो कोणी उमेदवार असणार आहे या निवडणुकीसाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. म्हणजे अगदी उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर आपण ठाण्याचं उदाहरण घेऊया, कारण ठाणे एक अशी जागा आहे अनुजा, ज्या जागेवरती सध्या जरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक हे निवडून आलेले होते, ते विद्यमान आमदार होते, ते जागा रिक्त करणार आहेत आणि त्यांच्या जागेसाठी जरी निवडणूक होणार असेल तरी सध्याचं ठाण्यातलं गणित पाहता जवळपास महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका म्हणजे MMR ठाणेमध्ये फक्त ठाणे महानगरपालिका येत नाही तर नवी मुंबई येते, उल्हासनगर येते, भिवंडी येते, अशा अनेक महानगरपालिकेच्या सगळ्या सदस्य संख्या येतात आणि त्यामुळे या सदस्य संख्यांची जर बेरीज केली तर आपण ठाण्याचं फक्त उदाहरण घेऊयात. ठाण्यामध्ये 1000हून अधिक सदस्य आहेत जे मतदान करणार आहेत. यामध्ये वरचष्मा आपल्याला पाहायला मिळतोय तो 444 सदस्यांचा जो भाजपचा आहे आणि त्याच्या खालोखाल 346 सदस्य संख्या जी आहे ही शिंदे यांच्या शिवसेनेची असणार आहे. त्यामुळे शिंदेची ही सिटिंग जागा, रवींद्र फाटकांची जागा जे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले जातात, ती जागा भाजप त्यांच्यासाठी सोडणार आहे का? आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामधली धुसफूस जी आहे ही ठाणे जिल्ह्यात मागच्या लोकसभा निवडणुकीपासून आपण पाहत आलेलो आहोत. म्हणजे अगदी विळा भोपळ्याचं नातं सेना आणि भाजपचं ठाणे जिल्ह्यामध्ये आहे हे सांगायला आपल्याला अजिबात म्हणजे त्यामध्ये काही गैर वाटायला नको, कारण वारंवार त्यांचे वाद जे आहेत हे चव्हाट्यावरती आलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर भाजपने ठाण्याच्याच जागेवरती दावा ठोकला तर मग एकनाथ शिंदे काय करणार? आणि ही एक जागा प्रातिनिधिक स्वरूपाने मी सांगतोय कारण या जागेवरून आपण अंदाज लावू शकतो की पुन्हा एकदा या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सत्ताधारी म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरोधक अशी लढाई बिलकुल दिसणार नाहीये. लढाई दिसणार आहे ती महायुतीमधल्या अंतर्गत मित्रपक्षांची. आणि अशा विविध म्हणजे वेगवेगळ्या जागा आपल्याला खरं तर आयडेंटिफाय करता येतील, सांगता येतील, ज्याच्यावरती तीनही पक्ष जे आहेत हे दावा ठोकू शकतात त्यांच्या सदस्य संख्येनुसार आणि त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या तिकडच्या शक्तीनुसार. पण ही जागा आता नेमकी कुणाच्या वाट्याला जाणार, जागा वाटप कसं होणार, जागा वाटपामध्ये किती संघर्ष होणार आहे हे येत्या काळात आपल्याला पाहायचं आहे. आणि मला वाटतं हे सगळं होत असताना पुन्हा एकदा भाजप जरी सद्यस्थितीला ह्या 16 पैकी 7 जागांवरती त्यांचे सिटिंग आमदार होते, पण यंदाच्या ह्या निवडणुकीमध्ये भाजप जवळपास 10 जागांवरती दावा ठोकू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते. आता या 10 जागांपैकी कुठल्या जागा ह्या शिंदेच्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या भाजप आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्नशील असेल हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे. तू आता उल्लेख केला असतो म्हणजे ठाण्याचा, आणि ठाण्याची जागा ही अगदी लोकसभा निवडणुकांपासूनच चर्चेत राहिलेली आहे. इनफॅक्ट ठाण्याची जागा लोकसभा निवडणुकांपासूनच भाजपला लढायची होती, ती लोकसभेला त्यांना लढता येऊ शकली नाही. आणि त्याची आपण ती जी सगळी धग आहे किंवा त्या दोघांमधली जी सगळी रायव्हलरी आहे ती आपल्याला अगदी या स्थानिक निवडणुकांमध्ये सुद्धा पाहायला मिळाली. म्हणजे ठाणे महापालिका जिकडे सुद्धा आपण आता पाहत आहोत की तिकडे कशीबशी युती झाली आणि ती युती झाल्यानंतर सुद्धा आता महापालिकेमध्ये एकत्र आहेत सत्तेमध्ये, पण तरी सुद्धा ठाणे असेल, उल्हासनगर असेल, या दोन्ही ठिकाणी खरं तर शिवसेनेचे महापौर सुद्धा आहेत आणि त्या ठिकाणी आजही शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीचे वाद होत आहेत, कमालीची भांडणं होत आहेत. अगदी अलीकडचा म्हणजे गेल्याच आठवड्यातला किस्सा आहे त्याच्यानुसार, म्हणजे मी पेपरमध्ये वाचली बातमी त्याच्यानुसार की अगदी शिवसेनाच्या विरोधामध्ये भाजपकडनंच घोषणा देण्यात आलेल्या होत्या आणि भाजपचे आक्षेप हे होते की आम्हाला न विचारात घेता परस्पर सगळे प्रस्ताव जे आहेत ते मंजूर केले जात आहेत आणि एकमेकांवरची ती विखारी टीका ही आपल्याला तिकडे स्थानिक पातळीवर अजूनही होताना पाहायला मिळते. त्यामुळे निवडणुका झाल्या असल्या तरी सुद्धा शिवसेना आणि भाजपमधला जो राग आहे ठाणे या जिल्ह्यापुरता बोलायचं झालं तर तो काही गेलेला नाहीये. नक्कीच फडणवीस किंवा शिंदे हे जे आपापल्या पक्षांचे पक्षश्रेष्ठी आहेत आता महाराष्ट्रातले ते याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात. लोकल आहे, तेवढ्या पुरता आहे असं सांगण्याचे प्रयत्न जरी करत असले तरी लोकसभेपासून आता एकत्र महापालिकेत सत्तेत बसलेले असताना सुद्धा यांच्यामध्ये वाद आहेत हे फार उघडपणे आपल्याला पाहायला मिळते. पण हेच वाद वेगळ्या पद्धतीने आपल्याला रायगड या पट्ट्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. मी मगाशी जसं म्हटलं की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या पट्ट्यातनं अनिकेत तटकरे यांचा कार्यकाळ संपलेला आहे आणि त्यांनाच परत एकदा संधी ही अर्थात हवी असणार आहे.
पण तटकरे आणि आत्ताच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ज्या पद्धतीने आपण पाहतोय की सुनील तटकरे हे खरं तर महाराष्ट्र प्रांताध्यक्ष म्हणून आपल्याला इतके दिवस माहितच होते, पण जे आता सुनेत्रा पवार यांच्याकडनं जो इलेक्शन कमिशनकडे पत्रव्यवहार झाला त्याच्यामध्ये सुनील तटकरेंच्या नावासमोर ते महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आहेत असा उल्लेखच सापडत नाहीये. आणि त्याच्यामुळे तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये काही बिनसलं आहे का याची एक विशेष चर्चा सुरू आहे. अशात अनिकेत तटकरे यांना राष्ट्रवादी पक्षाकडनं परत एकदा संधी मिळण्याची कितपत शक्यता आहे? त्या पलीकडे जाऊन चर्चा अशाही होत आहेत की जर राष्ट्रवादीला ही सीट सोडायची असेल तर शिवसेनेकडनं रायगडचं पालकमंत्रीपद मागितलं जात आहे. तर ह्याबद्दल नेमकी काही माहिती मिळू शकलेली आहे का, किंवा कोण कशा पद्धतीने अशा पद्धतीने ज्याला आपण म्हणतो की बार्गेनिंग म्हणण्यापेक्षा बार्टर सिस्टीम पद्धतीने एक पद तुम्हाला हवं तर दुसरं आम्हाला द्या अशा पद्धतीने सुद्धा गोष्टी सुरू झालेल्या आहेत का महायुतीत? नाही, अर्थात अगदीच म्हणजे दुसरी जी जागा आहे जी प्रचंड वादग्रस्त ठरणार आहे ती खरं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडची ही जागा, ज्या ठिकाणी अनिकेत तटकरे हे आमदार होते, हे राष्ट्रवादीचे आहेत, सुनील तटकरे यांचे सुपुत्र आहेत, परंतु त्यांनाच ही जागा मिळेल की नाही याबाबत साशंकता याच्यासाठी, कारण मागच्या ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकांचे निकाल पाहता आपल्याला लक्षात येईल की यामध्ये एकतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रचंड मोठी मुसंडी मारलेली आहे. म्हणजे अगदी रायगडचं म्हणायचं झालं तर रायगडमध्ये जवळपास 3 आमदार जे आहेत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे निवडून आले आहेत. त्यामध्ये भरतशेठ गोगावले मंत्री आहेत, त्यामध्ये कर्जत असेल किंवा त्यामध्ये अलिबाग असेल, इथेही 2 आमदार जे आहेत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे निवडून आलेले आहेत, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी, बरोबर. तर त्याच्या पाठोपाठ जर आपल्याला बघायचं झालं तर रत्नागिरीमधली एकमेव जागा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसनी या ठिकाणी जिंकलेली आहे, परंतु उर्वरित पुन्हा ज्या 2 जागा आहेत या उदय सामंत आणि किरण सामंत यांनी जिंकलेल्या आहेत. त्यामुळे त्या सामंत म्हणजेच शिंदेकडे असणार आहेत. शेखर निकम ही एकमेव जागा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आता जर पक्षीय बलाबल पाहिलं त्या जिल्ह्यांमधलं तर एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या क्रमांकावर त्यांच्या पाठोपाठ भाजपचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते, कारण सिंधुदुर्गात भाजपच्या जागा निवडून आलेल्या आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावरती राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झालेली आहे. त्यामुळे ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये आता एकनाथ शिंदे ही जागा सोडतील का, हा खरा तर कळीचा मुद्दा आहे. आता जरी सुनील तटकरे हे त्यांच्या स्वतःच्या मुलासाठी म्हणजे अनिकेत तटकरेसाठी या जागेसाठी लॉबिंग करतायत असं म्हटलं जाते किंवा ती जागा मागतायत महायुतीमध्ये, समन्वय समितीच्या बैठकांमध्ये या संदर्भात अधिकृत प्रस्ताव दिला जाणार आहे असंही बोललं जाते, परंतु या ठिकाणी आपली ताकद असताना ही जागा एकनाथ शिंदे सोडायला तयार होतील का, हा खरं तर मूळ प्रश्न आहे. आणि जर तसं झालं तर पुन्हा एकदा नवीन वाद जो समोर येतो तो पालकमंत्री पदाचा. आता रायगडचं पालकमंत्री पद हे आदिती तटकरे या पुन्हा मंत्री आहेत आणि अर्थात सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत, त्यांना बहाल करण्यात आलेलं होतं, परंतु जे 3 आमदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्ह्यातले, त्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला, विरोध केला, टोकाचा विरोध केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते पालकमंत्रीपद रद्द करण्याची नामुष्की सरकारवरती ओढवलेली होती. देवेंद्र फडणवीसांना त्या संदर्भात निर्णय घ्यावा लागला आणि तो जैसे थे ठेवायला लागला. आता जर ही जागा अनिकेत तटकरे म्हणजेच राष्ट्रवादीला देऊ करायची असतील तर बदल्यात पालकमंत्री पद जे आहे हे आपल्या पदरात एकनाथ शिंदे पाडून घेणार का, अशीही मला वाटतं आता एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. या संदर्भात पुन्हा एक आज नवीन अपडेट आलेली आहे, ती म्हणजे भरतशेठ गोगावले यांनी सुद्धा या जागेसाठी दावा केल्याचं कळतंय. ते आपल्या मुलासाठी म्हणजेच विकास गोगावले याच्यासाठी आग्रही असल्याचं सांगण्यात येते आणि त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. त्यामुळे या एका जागेवरती दावेदार अनेक आहेत, वर्चस्व शिंदेच्या शिवसेनेचं आहे, पिछेहाट राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता सुनील तटकरे यांचा मला वाटतं त्या ठिकाणी वजन चालणार का, त्यांची मागणी पूर्ण होणार का आणि या जागेवरून सुद्धा सत्ता संघर्ष महायुतीतच पाहायला मिळणार का, हे आपल्याला बघावं लागेल.